नमस्कार भावी शिक्षकांनो, मित्रांनो, जी काही शिक्षक भरती 2022 जी आता लेटेस्ट 2024मध्ये चालू झाली आहे आणि प्रेफरन्स लॉक साईन करण्याची सिस्टीम चालू झाली आहे. तर मित्रांनो, प्रेफरन्स लॉक करताना साईन करताना कोणती काळजी घ्यायची आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब. मित्रांनो, प्रेफरन्स लॉक करताना काही मुद्द्यांचा विचार करावा लागेल ज्यामुळे आपला थेट भरतीमध्ये आपलं यश मिळू शकते. तर मित्रांनो, ते कोणते मुद्दे आहेत त्याचा विचार करायचा आहे. प्रेफरन्स लॉक करताना जाहिरात पाहताना प्रथम मित्रांनो, जाहिरातीमध्ये आपल्याला जे काही आरक्षण आहे आपल्या कास्टनुसार त्यानुसार जाहिरात पाहायची आहे. ज्या ॲडमध्ये आपल्याला जाहिरातीमध्ये आपल्याला कास्टला आरक्षण असेल ती जागा निवडायची आहे. त्यानंतर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 2, आपला जवळचा जिल्हा निवडायचा आहे. कोणताही जवळचा जिल्हा असेल तर तो निवडायचा आहे आणि त्यामध्ये कास्टला आपल्याला जागा असेल तर ती निवडायची आहे, नसेल तर ओपन चालेल. मित्रांनो, जवळचा जिल्हा निवडल्यानंतर त्या संस्थेमध्ये माध्यम कोणतं आहे, सेकंडरी आहे की प्रायमरी, आपल्या पात्रतेनुसार ते निवडायचं आहे. त्यानंतर विषय मराठी असेल किंवा इतर असेल तर तो निवडायचा आहे. मित्रांनो, स्तर कोणता आहे, 6वी ते 8वी, 1ली ते 5वी आपल्या पात्रतेनुसार निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, संस्था अनुदानित आहे का बिना अनुदानित आहे ते महत्त्वाचं आहे. ॲडेड असेल तर अनुदानित, अनॲडेड असेल तर बिना अनुदानित. त्यानंतर मित्रांनो, आपलं जे काही टेटचा पेपरमध्ये सब्जेक्ट होता, हिस्ट्री असेल किंवा सायन्स, मॅथ असेल तर त्यानुसार आपल्याला निवड करायची आहे. योग्य आहे का जाहिरात ती पाहिजे आहे. त्यानंतर शिकवण्याचं माध्यम मराठी आहे का इंग्लिश आहे ते चेक करायचं आहे. त्यानंतरच आपला प्रेफरन्स लॉक करायचा आहे. मित्रांनो, उदाहरणार्थ आता ही अहमदनगर जिल्हा आहे, तर यामध्ये आपलं कास्टला जागा आहे का ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर ते कास्टला जर जागा असेल तर त्यानंतर आपल्याला मराठी माध्यम आहे का ते चेक करायचं आहे. त्यानंतर आपला स्तर कोणता आहे, 6वी ते 8वी, 1ली ते 5वी, आपल्या टेटच्या किंवा TETच्या नुसार पात्रता असेल तर ते निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, संस्था अनुदानित आहे विना अनुदानित आहे ते चेक करायचं आहे. त्यानंतर आपला सब्जेक्ट जो काही TETचा सब्जेक्ट आहे तो निवडायचा आहे. मॅथ सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल, दोन्हीपैकी एक कोणता असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर शिकवण्याचं माध्यम योग्य आहे का, मराठी आहे का किंवा इतर आहे का, आपल्या पात्रतेनुसार आहे ते चेक करायचं आहे. त्यानंतरच प्रेफरन्सला नंबरिंग टाकायची आहे. तुम्हाला वारंवार तीच मी उदाहरण का सांगतो मित्रांनो, कारण यामुळे आपलं नुकसान होऊ शकते. ती काळजी खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्हाला रिपीट तिसरं उदाहरण सांगतो आहे. मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स देताना अगोदर आपल्या कास्टनुसार कोणत्या ॲडमध्ये आपल्या कास्टनुसार जागा आहे ते निवडायचे आहे. नसेल आपल्या कास्टला की तर ओपनमध्ये जास्त जागा कुठे आहेत ते निवडायचं आहे. त्यानंतर आपला जवळचा जिल्हा निवडायचा आहे, मुद्दा क्रमांक 2. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार माध्यम कोणता आहे, सेकंडरी, प्रायमरी ते निवडायचं आहे. त्यानंतर विषय मराठी आहे का, आपल्या पात्रतेनुसार विषय आहे का ते निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, संस्था अनुदानित आहे का विना अनुदानित आहे हे पण महत्त्वाचं आहे. तर ॲडेड आहे का अनॲडेड आहे ते चेक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला TETचा किंवा टेटचा जे काही सब्जेक्ट असेल, मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स, तर दोन्हीपैकी एक तो निवडायचा आहे. आपला योग्य आहे का, पात्रतेनुसार जाहिरात योग्य आहे का ते चेक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, शिकवण्याचं माध्यम कोणतं आहे ते मराठी इंग्लिश ते पाहायचं आहे. त्यानंतर सर्व गोष्टी योग्य असेल तरच आपला प्रेफरन्स तिथं द्यायचं, नंबरिंग द्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे 2-4 मुद्दे आहे की जेणेकरून आपल्याला भरती प्रक्रियेत थेट यश मिळवून देऊ शकतात, किंवा जर तुम्ही चुकीचं नंबरिंग दिला तर भरतीतून थेट बाद होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.